नमस्कार. असं अनेकदा होतं नाही का की सरकारी जमिनीवर पिढ्यानपिढ्या आपलं घर किंवा दुकान असतं, पण त्या जागेची पूर्ण मालकी आपल्याकडे नसते. विदर्भातल्या अशा नझूल जमिनींवर राहणाऱ्या हजारो लोकांसाठी 2015 मध्ये एक खूप मोठा निर्णय झाला. आज आपण तेच धोरण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एक असं धोरण ज्याने अनेक कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या जागेबद्दल एक मोठा दिलासा दिला. बरं, मग हे धोरण नेमकं आहे तरी काय? ते समजून घेण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकू. आपण सुरुवात करू मूळ समस्येपासून, मग पाहू की सरकारने त्यावर काय उपाय आणले आणि शेवटी बघूया की याचा मालमत्ता धारकांवर काय परिणाम झाला. तर मग 2015च्या आधीची परिस्थिती होती तरी कशी? विचार करा, तुमची जागा आहे, पण तिचा भाडेपट्टा म्हणजे लीज अनेक वर्षांपूर्वीच संपलाय आणि तो रिन्यू करायला म्हणजे पुन्हा करायला सरकारकडे कुठलेच स्पष्ट किंवा परवडणारे नियम नाहीत. हीच ती अनिश्चितता होती जी हजारो लोकांना भेडसावत होती. आणि हाच प्रश्न अक्षरशः हजारो लोकांच्या मनात होता की आपल्या हक्काच्या जागेचं पुढे काय होणार. ही चिंता आतून पोखरत होती. कारण होतंही तसंच. जुने नियम कालबाह्य झाले होते आणि जे नवीन नियम आले ते इतके महाग होते की ते सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. हे जे वाक्य आहे ना, हे थेट सरकारी कागदपत्रांमधलं आहे. गंमत बघा, 2011 आणि 2014 मध्ये सरकारने प्रयत्न तर केले होते, पण त्यांनी नूतनीकरणाचे दर इतके अवास्तव म्हणजे इतके जास्त ठेवले की सामान्य माणसाला ते भरणं जवळजवळ अशक्यच होतं. आणि साहजिक आहे, मग अनेक जण ह्या प्रक्रियेकडे पाठ फिरवणारच. आणि मग या समस्येवर तोडगा म्हणून 23 डिसेंबर 2015 रोजी महाराष्ट्र शासनाने एक सर्वसमावेशक म्हणजे सगळं काही कव्हर करणारा एक शासन निर्णय जाहीर केला. या एका निर्णयाने जुनी सगळी धोरणं रद्द झाली आणि एक नवीन व्यवहार्य मार्ग समोर आला. हाच तो महत्वाचा GR म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्युशन, ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. याचा उद्देश फक्त नवीन नियम बनवणं एवढाच नव्हता, तर एक अशी सिस्टम तयार करायची होती जी सोपी, पारदर्शक आणि सगळ्यांना परवडणारी असेल, जेणेकरून जी कायदेशीर प्रक्रिया वर्षानुवर्षे रखडली होती ती पुन्हा एकदा सुरू होईल. चला, आता येऊया या धोरणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो भाग जो थेट खिशाशी संबंधित आहे, आणि तो म्हणजे नूतनीकरणाचे नवीन आणि खूपच कमी केलेले दर. हे बघा, इथे अगदी स्पष्ट दिसते की बदल नेमका काय झाला. एका बाजूला होता प्रचंड आर्थिक बोझा आणि दुसऱ्या बाजूला सरकारने आणलेला एक सोपा व्यवहार्य मार्ग. म्हणजे सरकारने स्वतःच हे मान्य केलं की जुने दर खरंच खूप जास्त होते आणि त्यात बदल करणं गरजेचं आहे. आता या टेबलमध्ये ना या धोरणाचं खरं वैशिष्ट्य लपलंय. इथे दर फक्त कमी नाही केलेत, तर ते मालमत्ता कशी वापरली जाते म्हणजे राहण्यासाठी की व्यवसायासाठी आणि जागेचा आकार किती आहे यानुसार विभागले आहेत. यामुळे काय झालं तर ही सगळी प्रक्रिया जास्त न्याय्य आणि सोपी झाली. आता हे 0.04% म्हणजे काय, आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. समजा एका छोट्याशा निवासी प्लॉटची मार्केट व्हॅल्यू 10 लाख रुपये आहे. तर नवीन नियमाप्रमाणे वर्षाचं भाडं किती होईल? फक्त 400 रुपये. विचार करा, इतक्या कमी दरामुळे लहान घरमालकांना सुद्धा कायदेशीरपणे रिन्यू करणं आता शक्य झालं. तर ह्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर ह्या धोरणाने फक्त नवीन दरच नाही ठरवले, तर एक लाँग टर्म स्टॅबिलिटी म्हणजे दीर्घकालीन स्थिरता दिली. आणि इतकंच नाही, तर ज्यांनी आधीच त्या महागड्या दरांनी रिन्यू केलं होतं त्यांच्यासाठी सुद्धा एक मार्ग मोकळा करून दिला. बरं, आता एका दुसऱ्या पण खूप कॉमन समस्येकडे येऊया. अनेकदा काय होतं की मालमत्ता अधिकृत परवानगी शिवाय विकली जाते किंवा तिचा वापर बदलला जातो. तर या धोरणाने अशा केसना रेग्युलराईज करण्यासाठी म्हणजे नियमित करण्यासाठी एक स्पष्ट मार्ग दाखवला आहे. इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे कायदेशीर कागदपत्रांना किती महत्त्व आहे. बघा, जर व्यवहार रजिस्टर्ड असेल तर फी व्यवहाराच्या वेळेच्या मार्केट व्हॅल्यूप्रमाणे लागते. हा एक मोठा दिलासा आहे. पण जर कागदपत्र नसतील तर मग मात्र सध्याच्या वाढलेल्या दरानुसार फी भरावी लागते. ठीक आहे, तर मागच्या चुका तर सुधारल्या, पण भविष्यात काय? तर भविष्यात व्यवहार योग्य पद्धतीने व्हावेत यासाठी सुद्धा या धोरणात अगदी स्पष्ट नियम आहेत. याचा उद्देश हाच आहे की पुढे होणाऱ्या सगळ्या व्यवहारांसाठी एक योग्य प्रक्रिया सेट व्हावी. इथे बघा, नियमांचं पालन करणं पैशाच्या बाबतीत किती फायद्याचं आहे हे लगेच कळतं. जर व्यवहार करण्याआधी रीतसर परवानगी घेतली तर फी कमी आहे, पण जर परवानगी न घेता व्यवहार केला तर दंड जवळजवळ चौपट आहे, म्हणजे सरळ सरळ आर्थिक फटका.
आणि आता सगळ्यात शेवटी एक महत्वाची गोष्ट. हे धोरण नक्की कोणाला लागू होतं आणि कोणाला नाही हे समजून घेण्यासाठी आपण त्याच्या काही मर्यादा पाहूयात. तर ह्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर ह्या धोरणाच्या मर्यादा लक्षात ठेवणं. हा GR फक्त आणि फक्त नागपूर आणि अमरावती डिव्हिजनमधल्या नझूल जमिनींसाठीच आहे. तो विदर्भाबाहेर किंवा इतर प्रकारच्या सरकारी जमिनींना लागू होत नाही. त्यामुळे ह्याची अंमलबजावणी खूप स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट आहे. तर आज आपण पाहिलं की 2015च्या या धोरणाने नझूल जमिनीच्या मोठ्या समस्येवर कसा तोडगा काढला. या एका निर्णयाने हजारो कुटुंबांना फक्त आर्थिक दिलासाच नाही दिला तर त्यांच्या हक्काच्या जागेबद्दल एक कायदेशीर स्पष्टता आणि एक प्रकारची सुरक्षितता दिली. खरं तर सरकारी नियम आणि सामान्य माणसाच्या गरजा यांच्यात योग्य बॅलन्स कसा साधता येतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.